गेल्या 15 वर्षांपासून ते हक्काच्या घरकुलासाठी फेऱ्या मारत होते। पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूरही झालं होतं, मात्र तरीही केवळ राजकीय वैमनस्यातून त्यांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आलं। अखेर त्यांनी मदत घेतली झी हेल्पलाईनची आणि घरकुलासाठी 15 वर्षांपासून सुरू असलेल्या त्यांच्या लढ्याला यश आलं। कुरडू गावात राहणारं हे गायकवाड कुटुंब, हे कुटुंब चपला शिवून आपला उदरनिर्वाह चालवतं। मात्र गावात झालेल्या निवडणुकीत विरोधकांना मतदान केल्यानं इथले लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक त्यांच्यावर राग काढतायत। गेल्या 15 ते 20 वर्षांपासून या कुटुंबाला घरकुलापासून वंचित ठेवण्यात आलंय। गावात घरकुल योजनेची अनेक प्रकरणं पास झाली, मात्र ग्रामसेवकानं या ना त्या कारणानं त्यांना घरकुल मंजूर केलंच नाही। ग्रामपंचायतीनं गायकवाड कुटुंबाला 15 वर्षांपूर्वीच जागाही दिली आहे आणि तिथंच या कुटुंबानं पत्र्याच्या शेडखाली आपलं बिऱ्हाड मांडलंय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार आणि खासदार सर्वांना हात जोडून विनंती आहे की आम्हाला घरकुल मंजूर होऊन आलेला आहे की आम्हाला घरकुल मंजूर होऊन आले तर ग्रामसेवक, गटविकास अधिकारी हे आम्हाला मुद्दाम घरकुल बांधण्यासाठी परवानगी देत नाहीत। जसं अनेक लोकांचं घरकुल बांधण्यासाठी ग्रामपंचायत जागेत परवानगी दिलेल्या आहेत, तशीच आम्ही परवानगी मागतोय। आम्हाला घरकुल बांधून द्यावे ही विनंती करतो। एवढं गरिबाला न्याय मिळावा एवढं बोलतो। घरकुलासाठी या कुटुंबानं पार मंत्रालयापर्यंत खेटा घातल्या। अखेर यावर्षी त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकुल मंजूर झालं। तसे आदेशही ग्रामपंचायतीला देण्यात आलेत, मात्र पुन्हा ग्रामसेवकानं यात आडकाठी घातली। राहती जागा सोडून दुसरी जागा खरेदी करा, तेव्हाच घरकुलाचा लाभ देऊ अशी अट ग्रामसेवकानं घातली आहे। त्यामुळे गायकवाड कुटुंबाचं घरकुलाचं स्वप्न पुन्हा विरलं। आम्ही ग्रामपंचायतला माहिती अधिकार टाकलेला आहे की 4 महिने झाले माहिती द्यावी, आम्हाला का बांधता येत नाही, तरी माहिती अजून काय दिली नाही। ग्रामसेवक आणि सरपंच ही निंबळ लोक यांनी माहिती काय दिली नाही अजून। मुख्यमंत्र्याला आमची, आमदार लोकांना, खासदार लोकांना, अरुण डोंगरे शिव यांना आमची नम्रतेची विनंती हात जोडून आहे की आमची घरकुल ह्या जागेतच होऊ द्यावं, नाहीतर नाही जर घरकुल दिलं तर आम्ही आत्मदहन करणार आहे मंत्रालयासमोर। सरपंच आणि ग्रामसेवकाच्या त्रासाला कंटाळून अखेर या कुटुंबानं झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। गायकवाड कुटुंबाची तक्रार येताच हेल्पलाईनच्या टीमनं या कुटुंबाची भेट घेतली। या कुटुंबाला सोबत घेऊन थेट जिल्हा परिषदेचे सीईओ अरुण डोंगरे यांना गाठलं। त्यांना संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली। डोंगरेंनी तातडीनं या प्रकरणाची दखल घेत म्हाडा इथल्या गट विकास अधिकाऱ्यांना आदेश दिले आणि गायकवाड कुटुंबाला घरकुल देण्याबाबत स्पष्ट आदेश दिले। यांची सुद्धा जागा नसेल तर शासनाचा दीनदयाळ उपाध्याय स्कीम आहे, त्या 50,000 रुपये आपण जमीन घेण्यासाठी ते देतो आहे। त्याने जर ती जमीन घेतली तर 50,000 रुपये आपण देऊन तिथे घरकुल ते बांधू शकतात। तरीसुद्धा ते ज्या जागेवर ते राहतात त्याबाबत शहानिशा करण्यासाठी मी गटविकास अधिकारी म्हाडा यांना आदेशित केलेलं आहे आणि लवकर त्यांचं घरकुल जे मंजूर झालं ते त्याचं कामसुद्धा पूर्ण होईल। यानंतर थोड्याच दिवसात सीईओ डोंगरे यांची बदली झाली। त्यामुळे पुन्हा एकदा आपलं घरकुलाचं स्वप्नच राहणार असं गायकवाड कुटुंबाला वाटू लागलंय। मात्र झी हेल्पलाईन असं होऊ देणार नाही। सीईओ डोंगरे यांची बदली झाली असली तरी जोपर्यंत गायकवाडांचं घरकुलाचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होणार नाही, तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। संजय पवारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।